याच्यामध्ये आपण बघणार आहोत ऑर्डर्स. लेफ्ट हँड साइड मेनूमध्ये तुम्ही गेले, इथे क्लिक केलं ऑर्डर्सला, ऑर्डरचं पेज ओपन होईल. ऑर्डर मॅनेजमेंट हा जो सेक्शन आहे, या सेक्शनबद्दल आपण थोड्या वेळातच बोलू. इथे तुम्हाला ऑर्डर नवीन क्रिएट करायची नाही आहे. इथे तुम्हाला ऑर्डर मॉडिफाईज करायची. नवीन ऑर्डर क्रिएट तुमची लीडमध्ये एक सेक्शन आहे फनेल, तिथून क्रिएट केली जाते. तर या सेक्शनमध्ये आय मीन ऑर्डर मॅनेजमेंटमध्ये नवीन ऑर्डर क्रिएट केली जात नाही. नवीन ऑर्डर ऑटोमॅटिकली लीडमधून क्रिएट केली जाते. इथे तुम्ही फक्त ऑर्डरला मॉडिफाय करू शकता. तर इथे तुम्हाला हे 2 बटन दिसतात. याच्यामध्ये WIP ऑर्डर्स म्हणजे ज्या ऑर्डर्स वर्क इन प्रोग्रेस आहेत, त्या तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की सगळ्या WIP हा जो स्टेटस आहे, या स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्या WIP ऑर्डर्स इथे दिसतील तुम्हाला फक्त. तर ह्या बघा, ह्या सगळ्या फक्त WIPच्या स्टेटसच्या ऑर्डर आल्यात आणि ऑल ऑर्डर्स म्हणाल त्यावेळेस तुम्ही ऑल ऑर्डर्स, सगळ्या ऑर्डर्स तुम्हाला इथे दिसायला लागतील. इथे तुम्हाला नंबर ऑफ रोज दिसतील. या ग्रेडमध्ये किती बघायच्या तुम्हाला ते दिसेल. सर्च, एखादी ऑर्डर तुम्हाला सर्च करायची असेल तर सर्च करू शकता तुम्ही. त्यानंतर ही जी ग्रीड आहे, या ग्रीडचा मेनू आपण समजून घेऊ. सीरियल नंबर आहे, ऑर्डर डेट आहे, ऑर्डरचं नाव आहे, ऑर्डर नेम, अकाउंट, प्लॅन डिलिव्हरी डेट, ही कधी आपण प्लॅन केली होती, हे ॲक्च्युअली क्लोज डेट, कधी आपण क्लोज केली, आणि आता याची स्टेज काय आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. स्टेजबद्दल, तिकीटची व्हॅल्यू किती आहे, त्यानंतर डिलिव्हरीचा मोड काय आहे, ऑर्डर टाईप काय आहे, असाइन्ड युजर कोणाला असाइन केली आणि तिचे काही डिस्क्रिप्शन असेल तर डिस्क्रिप्शन. अशा पद्धतीने आपण बाकीची काही इन्फॉर्मेशन आहे, त्याची अमाऊंट किती आहे आणि लीडचा सोर्स काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे ऑर्डरमध्ये मॅनेज करतात. तिला मॉडिफाय करायचं असेल तर हे बटन, डिलीट करायचं असेल तर हे बटन. खालच्या बाजूला तुम्हाला टोटल किती एंट्रीज आहेत ते दिसेल. पेजिनेशन तुम्हाला इथे करता येतं. नेक्स्ट पेज, प्रिव्हियस पेज, पुढच्या पेजला तुम्हाला तुम्ही जाऊ शकता. तर यामध्ये आपण एक ऑर्डर आहे, ती ऑर्डरला आपण मॉडिफाय करूयात. हिला मी क्लिक करतोय. फर्स्ट ऑर्डर जी दिसते याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही ऑर्डर आय डी हा होता. हे तिचे सगळे फील्ड्स आलेले, ते एकदा सगळे बघूयात आपण. ऑर्डरची डेट, यात ऑर्डर आली होती. ऑर्डरचं नाव आहे टेस्ट, एक हा नंबर स्नायडरची आहे. त्यानंतर प्लॅन डेट 16/5 आहे. क्लोज डेट अजून 16 तारीख आली नाही, अजून क्लोज केलेली नाही आहे, त्यामुळे इथे डेट आलेली नाही आहे. स्टेज हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, समजून घेऊयात एकदा. ओपन म्हणजे अजून या ऑर्डरला आपण हात लावलेला नाही आहे. आता WIP झाली आहे. WIP झाली आहे म्हणजे काम करणं सुरू झालं, वर्क इन प्रोग्रेस. त्यानंतर काम कंप्लीट झालं तर कंप्लीटेड. ओव्हरड्यू, समजा ती 15 तारखेला द्यायची होती, पण 15 तारीख उलटून गेली, अजूनही काम चालूच आहे, तर त्याला आपण ओव्हरड्यू म्हणतो. ऑन होल्ड बाय युजर, युजरनी ऑर्डर तर दिली, पण नंतर त्यांनी सांगितलं की थांबा, काही दिवस याच्यावर काम नका करू, आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. तर त्यांनी ती ऑर्डर होल्ड केली आहे आणि कॅन्सल, किंवा कस्टमरने ऑर्डर दिली आणि म्हणाले की नाही आता मला हे नको आहे, तर ती मी ऑर्डर कॅन्सल करतो. तर ही त्याचा स्टेटस त्या केसमध्ये कॅन्सल होईल. तर अशा पद्धतीने हे स्टेटसेस आहेत: ओपन, WIP, कंप्लीटेड, ओव्हरड्यू, ऑन होल्ड बाय कस्टमर आणि कॅन्सल्ड. अशापैकी एक स्टेटस आपण इथे लावणार आहोत. सध्या जो काही स्टेटस होता तो आपण मेंटेन करूयात. तिकीट व्हॅल्यू, तिकीट व्हॅल्यू म्हणजे याची ऑर्डरची किंमत किती आहे, लो आहे का, 0 to 5,000 त्याची किंमत, किंवा 5,000 ते 1,00,000 मीडियम, आणि हाय 1,00,000 प्लस जर असेल तर त्याला आपण हाय म्हणतो. तर डिफॉल्ट जी काय व्हॅल्यू आहे ती आपण तशीच ठेवूया. त्यानंतर डिलिव्हरी मोड कुठला आहे, तर आपण ते कुरिअर करणार आहोत, इन्स्टॉलेशन करायचं आहे, काउंटरवर विकलं आहे की आपण बाय हँड नेऊन तिथं देणार आहोत. यापैकी जो कुठला असेल त्या हिशोबाने आपण डिफॉल्ट ठेवूयात. ऑर्डर टाईप ही पेड सर्व्हिस आहे, फ्री सर्व्हिस आहे की इंटरनल आहे. पेड सर्व्हिस म्हणजे आपण कस्टमरकडून पैसे घेणार आहोत ती सर्व्हिस देण्याची. कधी-कधी आपण फ्री ऑफ कॉस्ट पण काही सर्व्हिसेस देतो. उदाहरणार्थ काहीतरी फिट करून द्यायचं असेल तर ती फ्री सर्व्हिस होते. आणि इंटरनल म्हणजे आपल्या विदिन हिटकॉन काही सर्व्हिस देत असतो तर त्याला आपण इंटरनल असं म्हणतो. त्यानंतर ही असाइन टू युजर, कुठल्या युजरला असाइन केलेली, हे सगळ्या युजर्सची नावं इथं आहेत. त्यापैकी ज्या युजरला आपण असाइन करू त्याचं नाव इथे असेल, मी त्याला डिफॉल्ट ठेवतो. डिस्क्रिप्शन, तुम्ही इथे डिस्क्रिप्शन टाईप करू शकता. या ऑर्डरची सगळी जी माहिती आहे
ती ऑर्डरची माहिती इथे दिसते, त्याची क्वांटिटी काय आहे, इतर सगळी माहिती तुम्हाला या सगळ्या या एरियामध्ये तुम्हाला दिसेल डिस्क्रिप्शन एरियामध्ये. त्यानंतर त्याची अमाउंट काय आहे, ती अमाउंट आपण टाकणार आणि लीड सोर्स ही जी ऑर्डर आपल्याला मिळाली होती ती कुठल्या सोर्सनी आली होती. ती ब्रोशरनी आली होती, कोल्ड कॉलिंगनी आली होती, ईमेल आयडीनी एक्झिस्टिंग कस्टमरनी आली होती, इंडिया मार्टनी आली होती, रेफरन्सनी आली होती. तर अशा वेगवेगळ्या पद्धत कुठल्या तरी एका सोर्सनी ती आली असेल तर त्या सोर्सची माहिती आपण इथे लिहिणार आहोत. जर मला सेव्ह करायचं असेल तर मी सबमिट म्हणेल. मला सेव्ह नसेल करायचं, कॅन्सल करायचं असेल तर मी क्लोज म्हणणार. आता मी सेव्ह नाही करत, हे मी याला क्लोज म्हणतो. अशा पद्धतीने आपण ही ऑर्डरची माहिती आपण इथे भरतो. याच्यामध्ये पण स्ट्रीम आहे. मी याला एडिट करतो आणि खाली स्क्रोल करतो तेव्हा मला इथे स्ट्रीम दिसते. स्ट्रीममध्ये मी याच्यामध्ये ॲड करू शकतो की याची करंट स्टेटस काय आहे किंवा याच्यात मला काही अडचणी येत आहेत का? या सगळे इन्फॉर्मेशन या ऑर्डर रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन मला टाकावीशी वाटते ती सगळी इन्फॉर्मेशन मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार. इथे मी टाईप करणार. टाईप केल्यानंतर मी ॲड केलं तर ते डिस्क्रिप्शन इथे ॲड होणार. समजा मी इथे काहीतरी टाईप करतो. दिस इज स्ट्रीम आणि मी ॲड करतो. स्ट्रीम इथे ॲड होईल आणि वाटलं मला की ही स्ट्रीम डिलीट करावी तर मी डिलीट पण करू शकतो. ही स्ट्रीम डिलीट झाली. अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे ऑर्डर मॅनेजमेंट. हां, हे जे सेक्शन आहे वरचे हे सगळे स्टेटस आहेत. ओपनमध्ये किती ऑर्डर आहेत, WIPमध्ये किती आहेत, कंप्लीटेड किती आहेत, ओव्हरड्यू किती आहेत, ऑन होल्ड किती आहेत, ऑन होल्ड बाय युजर किती आहेत आणि कॅन्सल किती आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे वरच्या सेक्शनमध्ये मिळते.